नमस्कार मित्रांनो. सगळ्यात आधी सॉरी की जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात. आज भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण गेल्या टायमाला व्हिडिओ बनवले होते आपल्या 21 डेज ट्रेडिंग चॅलेंजचं, इक्विटी ट्रेडिंग म्हणजे स्टॉक ट्रेडिंगमध्ये. तर ते ट्रेडिंगचं चॅलेंज चालू होतं आणि 10 व्हिडिओ टाकले मी. त्यानंतर काही कारणाने बाहेर जायला लागलं, त्यामुळे मी व्हिडिओ बंद केले होते टाकायचे. आणि त्याचंच अपडेट मी आता तुम्हाला देणार आहे की त्या चॅलेंजमध्ये या महिन्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं. तुम्हाला आता स्क्रीनवरती घेऊन जातो. हे लॉग इन करून घेतलं आहे मी आता माझ्या ग्रोच्या अकाउंटवरती. या चॅलेंजसाठी आपण ग्रोचं अकाउंट वापरत होतो. हे बघा, हे माझं अकाउंट आहे. हे बघा, हे माझं अकाउंट आहे. तर ह्या चॅलेंजसाठी आपण आपलं ग्रोचं अकाउंट वापरत होतो. आपण धनमध्ये ट्रेडिंग करत नव्हतो. फक्त चार्ट आपण धनवरती बघत होतो आणि ह्या चॅलेंजसाठी आपण ग्रोमध्ये ट्रेडिंग करत होतो. हे आपलं ग्रोचं अकाउंट आहे. तुम्हाला दाखवतो. यामध्ये PNLमध्ये रिपोर्ट्समध्ये जातो. स्टॉक PNL आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत होतो इक्विटीमध्ये. ओके, त्याच्यामध्ये आपण 1 तारखेपासून चालू केलं होतं. तर 1 तारखेपासून बघूया आपण. एक तारखेला चालू केलं होतं, बरोबर. आणि 29 तारीख आज. तर व्ह्यू करूया आपण. तर हे आपलं PNL आहे. हे बघा, 3,500. पण त्याच्यामध्ये आपल्याला चार्जेस लागले आहेत 1,800. म्हणजे पकडा तुम्ही, आपण कॉस्ट टू कॉस्टच यामधला क्लोज केला आहे. आपण इक्विटी ट्रेडिंगमध्ये पहिल्यांदा ट्रेडिंग करतो आहे. तर हे बेटर आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला लॉस झालेला नाही आहे. आपण 1 लाखचं म्हणजे 70,000च्या आसपास कॅपिटल यूज केलं होतं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, या स्टॉकमध्ये आपण ट्रेड केला होता. तर याच्यामध्ये आपल्याला MCXमध्ये चांगला प्रॉफिट आहे. बघा, MCXमध्ये 8,000च्या आसपास प्रॉफिट आहे. आणि बाकी आपले स्टॉप लॉस वगैरे हिट जाऊन, चार्जेस हिट जाऊन आपण 1,000-1,500च्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. ओके, आता तुम्हाला ते जनरल दाखवतो मी आपलं इंट्रा इक्विटी. ओके, हे मेपासूनचं आहे. इथून आहे बघा, हा मार्च, हा मे. आपण फर्स्ट टाईम इक्विटीमध्ये ट्रेडिंग करतो आहे मेमध्ये. आपण टोटल ट्रेड किती घेतले आहेत ते बघूया. बघा, मेमध्ये आपण टोटल 14 ट्रेड घेतले आहेत. 14. ओके, एक वीक तर आपण पूर्ण बाहेर होतो, त्याच्यामुळे ट्रेड घेतले नाही. आणि हे आपले ट्रेड्स आहेत. ओके, हे आपलं जनरल आहे. ठीक आहे मित्रांनो, चॅलेंज चालू करायच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की या चॅलेंजमध्ये आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे किंवा लॉस हे बघणार नाही आपण. फक्त आपण डिसिप्लिनने ट्रेडिंग करणार आहे. आता काही जणांना वाटत असेल, अरे पूर्ण महिना ट्रेडिंग केलं आणि इतकंसंच झालं आहे प्रॉफिट वगैरे लॉस. तर माझ्यासाठी हे प्रॉफिट अँड लॉस इम्पॉर्टंट होतं. माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली आहे की मी हा 1 महिना पूर्ण डिसिप्लिनने ट्रेडिंग केलं आहे. जे पण रूल आपण सेट केले होते त्या रूलप्रमाणेच ट्रेडिंग केले आहे. जसं की दिवसाला 1 ट्रेड ठरला होता, दिवसाला 1च ट्रेड घेतला आहे. ओव्हर ट्रेडिंग केलेली नाही. जो आपला रिस्क रिवॉर्ड ठरला होता 1:2, तो रिस्क रिवॉर्ड भेटेपर्यंत आपण पूर्ण होल्ड केलेला आहे ट्रेड. एक तर ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झालो आहे किंवा 3 वाजल्यावरती आपल्याला एक्झिट करायला लागला आहे. आपण रूल्स ब्रेक केलेला नाही कोणता पण. पूर्णपणे डिसिप्लिनने ट्रेडिंग केले आहे आपण. त्यामुळे इतकं प्रॉफिट आहे, लॉस आपल्याला चांगलं आहे. म्हणजे आपण पूर्ण कोणतेही रूल तोडले नाही, पूर्णपणे डिसिप्लिनने ट्रेड केलं आहे. हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे PNL आपल्याला बघायचं नाही. आता ह्याच्यापुढे आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणार आहोत आणि निफ्टीमध्ये पण ट्रेडिंग करणार आहोत. तर त्याचे व्हिडिओ मी टाकत जाईन चॅनलवरती. तर तुम्ही बघत राहा. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांसोबत. आणि व्हिडिओला लाईक करा. काय डाऊट असतील तर कमेंट करा. आणि ह्या स्टॉकची स्ट्रॅटजी पण तुम्हाला मी सांगणार आहे नक्कीच. आता मी ऑप्शन ट्रेडिंग आणि स्टॉक ट्रेडिंग दोन्ही पण केलं आहे. तर मला बेटर काय वाटलं मी तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. कम्पॅरिझन करेन ऑप्शन ट्रेडिंग आणि स्टॉक ट्रेडिंगमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे. तर बघत राहा व्हिडिओ.